गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मला तर सुट्टी आहे 2-3 दिवस, तर मी घरी आली आहे. मध्ये घर रेनोव्हेशन थोडंफार केलं होतं, त्यामुळे मम्मीनी घरी सत्यनारायणची पूजा ठेवली आहे आणि मी आली आहे. तर सगळी तयारी सुरू आहे. मी पण आली आहे, दीदी पण येते आहे. सो येस, खूप भारी वाटते मला घरी येऊन. आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओज वगैरे नाही बनवले, कारण शूटमुळे अजिबात वेळ नाही मिळाला त्यामुळे. पण येस, भूक लागली आहे. मी पोहे खाते, पोहे बनवलेत मम्मीने. ही माझी आजी आहे. आई हाय बोल. हाय असं हाय बोल. हाय की. हॅलो. कसं वाटतं मी आले म्हणून? अयो छान वाटतंय. आज काय आमच्या घरी सत्यनारायणची सत्यनारायणची पूजा आहे. सगळे तयार झालेत, मी एकटीच अजून रेडी नाही झाली. चला रेडी होते, बाय. पोळी बोल मम्मी. हाय. बघा मम्मा, मला पोहे दे. पोहा प्लेट दे वरती. पटपट बनव मम्मी. ऐ, सगळी तयारी झाली का? झाली झाली, फक्त भटजी यायचं बाकी. येस, भटजी यायचं बाकी आहे आणि दीदी पण यायची बाकी आहे. दीदी प्रज्ञेश. चलो बाय. तयारी सुरू आहे. पप्पा काय करताय? सत्यनारायण पूजेची तयारी चालू. येस. वर्षाला याची पूजा करणार. गाव सगळं गोळा करून मग अजून भरू का तो? सत्यनारायण पूजा म्हणजे तेव्हा गाव गोळा व्हायचा पूर्वी. प्रसादाच नंबर ऐकायला, कथा ऐकायला. त्याच्यावर प्लेट पाहिजे होती धान्याची. ए प्रज्ञेश, हॅलो. प्रज्ञेश हॅलो. मला टिकलीच सापडत यार. झोपके. आता सत्यनारायणची पूजा सुरू आहे आणि खूप भारी वाटते. पप्पा बसले पूजेला, मला दाखवते. त्याला तहान लागली होती. तो पाणी पिण्याच्या उद्देशाने त्या ब्राह्मणाचा घराजवळ आला आणि आपल्या डोक्यावर सरळ लाकडे बाहेर ठेवला आणि आज जाऊन पाहिले तर पूजा सुरू आहे. पूजा अटेंड करते, नाही तर मम्मी मला अशीच पाठवून देईल साताऱ्याला. ही पूजा केल्यामुळे उपयोग काय तुम्हाला झाले आहे? राजा पूजा करत आहे आणि त्याच्या जवळ जाऊन विचारला की महाराज तुम्ही काय करीत आहात आणि ही पूजा केल्यामुळे तुम्हाला उपयोग काय झालेला आहे? तेव्हा राजा म्हणाला, हे व्यापारी व्रतस्थ होऊन सत्यनारायण देवाची पूजा करीत आहे आणि मला संत. तेव्हा तो व्यापारी म्हणाला, तुम्ही सांगा जसे करेन, कारण मला पण मुलं नाही. तर जर ही पूजा केल्यामुळे संतती होत असतील तर नक्की. हॅलो पप्पा. हाय जीजू. हाय. कसं वाटतंय तुम्हाला? मस्त, एक नंबर. मला भेट एक नंबर. तुम्ही जाणार आता? हो. सुट्टी संपली. ए पप्पा जात आहेत तुझे, बाबा जाणार आहेत. मग तू पण जातोस पप्पांसोबत? हॅलो मॅडम. जाणार आहेस आता? अजून काही जाऊ तुला राहायचंय. कसं वाटतंय आमचं घर? एक नंबर. हे सगळी आयडिया माझी. खूपच छान आहे तुझी आयडिया.
काय रे बरं आहे ना प्रज्ञिका 10,500 रुपये हाय बेबी म्हणजे मायक्रॉन काहीतरी असतं याचं बहुतेक त्याचे किती मायक्रॉनचा त्याच्यावर डिपेंड असतो ते आमच्या किती 40 तू काय करतोय असं नाही करायचं पिल्लू बॅड मॅनर्स टोटल 10,000चा आहे तो ही इज व्हेरी हॅपी हो ना या दीदी मम्मीने मस्त पोळी भाजी तर त्या टायमाला तुमचं घरच्या त्या साईडला पूर्ण हे सिस्टमच होती का ते बनवलेली पोळी लय भारी झाली थँक्यू येस रडायचं नाही जेवण आता झोप येते मला बट प्रज्ञेश आलाय सो मी नाही झोपू शकत प्रज्ञा पिल्लू हाय हाय गाईज हाय गाईज म्हण हाय गाईज तो बिझी आहे फोन बघण्यात तो आता हाय गाईज सगळं म्हणेल तो माझ्या सगळे काकी आलेले आहेत घरी आणि ते स्वयंपाक बनवतात सो मी दाखवते तुम्हाला वेट हॅलो हाय काय बनवताय कसलं अच्छा हॅलो ताई तयारी झाली सगळी पटपट करा तुमच्यासाठी भात बनवायचा ठेवलं तुम्ही जरा भात बनवा. ठीक आहे मी महादेव बनवते नाईस पण मला फिरायला जायचं होतं प्रज्ञेशला घेऊन मार्केटला जायचं होतं बट सगळं कॅन्सल प्रज्ञेश बसल्या बेटा हॅलो हाय विशाल दादा कसा आहेस किती दिवसांनी भेटतोस मला तू किती दिवसांनी खरंच भेटतोय आपण गणपतीच्या आधी गणपतीच्या आधी त्यानंतर मी आता हा माझ्या आत्याचा मुलगा आहे शिवाय असेल नाही मला आणि इकडे हाय गौरी आणि हा माझा भाऊ ए साई हाय बोल हे सगळे बसले बाय दोन झालेली शिल्लक आणि ही दादाची बायको म्हणजे ही आधी मामाची मुलगी आहे आमच्या नंतर आत्याची सून आहे ताई मला किती दिवसांनी भेटते तू गणपतीमध्ये नाही ते आता दिवाळीमध्ये ह्याला भरलं ना तो काय घर प्रवेशला ती पण आली आहे पण ती आता जातीये पाऊस मामा म्हणते की जाऊ नका. आम्ही तिला मगाचपासून म्हणजे की थांब आणि तिथे नाही मला जावं लागणार आहे आणि तू जशी बाहेर पडली तसा पाऊस आला सो आता थांब मम्मी चहा नाईस साडी मम्मा नाईस आणि ही टीचर आहे हॅलो टीचर कोणत्या स्टँडर्डला शिकवते का तू 1 to 10 वाव नाईस स्ट्रिक्ट राहायला पाहिजे माझा मेकअप काय आहे तू कर काल लग्नाला सुट्टीच नाही मिळाली तो प्रज्ञेश माझा मेकअप करतोय प्रज्ञेश मेकअप किट दाखवतो हे कधीचे आहे कोणाला माहित नाही बाजूच्या मुलीचे वाटतं ते घेऊन कर आपण तुझा मेकअप करू असं वाटतं तो मेकअप करतो डन कॉपी द्या डन but I think that these are both reflective. हॅलो हाय श्रवण कसा आहेस तू
हाय बोल रे. हाय. हॅलो छोटू. बाई इकडे बघ. काकडी काय कंटाळा आला जेवण बनवून? बाय झालं? बाय झालं? नाही मग अशी का तर बाय बोला. बाय थोडं पटकन बोलता. हाय हाय भैया. हाय. कसं झालं जेवण? एक नंबर. हा एकदम कडक झालं जेवण. हा तुम्हाला माहितीये का कोण आलंय? आणि ही मला बोलली की येणार नाहीये आणि मला अचानक सरप्राईज दिला हिने. थँक्यू. खूप भारी वाटतंय मला आता येऊन. आणि 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 हाय म्हणजे तुम्हाला बोलला व्हिडिओ मध्ये घेऊ नको. कसा आहे? मस्त आहे. बोल काहीतरी. मी पण मस्त आहे. कसं वाटतंय तुला? मला तुम्ही खूप हॅपी झाले. थँक्यू सो मच. कसं वाटलं सरप्राईज? खूप भारी. नाही का उद्या संडे आहे. आई मला घरी जाऊन खूप काम आहे. काय बा मग माझी आई पडली तुला माहिती नाही का? तू येऊन भेटायचं होतं. माहिती मी भेटली आताच. तर ये 2 दिवस. कशी? मस्त आहे. चला गाईज आता मी गप्पा मारतो कारण खूप दिवसांनी भेटतोय. बाय.